धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागते आणि त्या संदर्भात चर्चा होते. अजितदादांनी संकेत सुद्धा दिले, न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर पुन्हा त्यांचं स्थान अबाधित असेल. त्याला जोडून एक प्रश्न झाला, आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये बीडला पालकमंत्रीचा गुलाल लागला, केजला लागला आणि परलीला लागला. इतर 3 तालुक्याला आतापर्यंत गुलालच लागला पालकमंत्रीचा. तर आता स्वतः अजितदादांनी तसे संकेत दिलेले आहेत. या बाबतीत मी निश्चितपणानं धनंजय मुंडेंना परत मंत्रिपद मिळावं, बीडचं पालकमंत्रीपद मिळावं, पक्षांनी त्यांना अजून महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी, या विचाराचा मी आहे. कारण की धनंजय मुंडे वयानं माझ्यापेक्षा लहान आहेत आणि निश्चितपणानं एक ज्येष्ठ या जिल्ह्यातला आमदार या नात्यानं माझे त्यांना आशीर्वाद असतील आणि त्यांना शुभेच्छाही असतील. मात्र जर असं पाहिलं तर एकीकडे तुम्ही अनुभवी आहात, अनुभवी असताना 5वी टर्म आहे, तरी सुद्धा मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये मात्र तुमची मतदारसंघात चर्चा होते. वरतून मात्र पक्षश्रेष्ठीकडून तशा पद्धतीने कुठला कौल दिला जातो नाही. आता हे पक्ष म्हणजे माझा जो काय अनुभव आहे पक्षश्रेष्ठींचा, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील किंवा इतर नेते असतील, जे निर्णय मंत्रिपदाच्या बाबतीत घेत असतात, त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ओबीसीना आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं ती त्यांची विचारधारा आहे. फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं, राजकारण करायचं, त्याच्या बाबतीत कुठंतरी ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो कणा आहे, ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे, तो समाज मात्र दुर्दैवाने गेले 45 वर्ष पालकमंत्रीपदापासून, कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहिला. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठंतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. राष्ट्रवादी दरवेळेस येतो, पण तुमचं नाव मंत्रिपदासाठी दरवेळेस येतो, पण ते नंतर वगळलं जातो. नेमकं काय अर्थ आहे? आता नावाची चर्चा ही होत राहते, जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते, परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे. आडवं काय आहे? माझी जात आडवी येते असं मला वाटतं. तसं पाहिलं तर मराठा हा राष्ट्रवादीच्या अडचणीच्या काळामध्ये मराठा वोट बँक ही कायम पाठीशी राहिलेली. मात्र त्या तुलनेमध्ये बीड जिल्ह्याला मोठे पवारसाहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्याकडून तेवढं परत भेटलं का? आणि मराठा समाजासाठी त्या दृष्टिकोनातून काही, महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये देखील तुम्ही अधिवेशनामध्ये आवाज उठवलेला होता न्यायासाठी. त्यांनी 4 तास पावसामध्ये भिजून त्या कुटुंबांना आंदोलन केलं, मात्र अद्यापपर्यंत आरोपी निष्पन्न होत नाही. हे दुर्दैवाची गोष्ट. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. 21 महिने या खुनाला झाले. 21 महिन्यानंतर एकही आरोपी निष्पन्न होत नाही. हे पोलीस प्रशासनाच्या दृष्टीनं अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि निश्चितच याच्यामध्ये पोलीस अधिकारी, जे तपासी अधिकारी आहेत, त्यांना काय अडचणी आहेत ते त्यांनाच माहिती आहेत. त्याच्याबद्दल काही चर्चा होऊ शकत नाही. परंतु विधानसभेमध्ये दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की याच्या बाबतीत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि म्हणून निश्चितपणानं जसं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बाबतीत गुन्हेगार निष्पन्न झाले, आज गजाआड गेले, कोर्टात त्याची ट्रायल चालू आहे, त्याप्रमाणे महादेव मुंडे हा एक परळीमधला अतिशय छोटा व्यापारी कुठंतरी मला प्लॉटिंगमध्ये आडवा येतोय या उद्देशानं त्याचं जीवन संपवलेलं आहे. त्यामुळं या गुन्हेगारांना सुद्धा गजाआड करण्याचं काम पोलीस प्रशासन निश्चितपणानं करतील आणि मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री या नात्यानं त्याच्यामध्ये लक्ष देतील याची मला खात्री आहे. आरोपींना 40 कॉल केले असा देखील दावा केला आणि धनंजय मुंडेला मंत्री नाही तर आरोपी केला असं देखील त्यांनी मागणी केली देशमुख कुटुंबाला. नाही, त्याच्या बाबतीत मला काही माहिती नाही. मी काही त्याच्याबाबत काही कॉमेंट करणार नाही. ते कुटुंब अजूनही मोठ्या दुःखात आहे. तर त्यांनी काय याबाबत त्यांची माहिती आहे ते काही मला माहीत नाही. त्यामुळं मी अधिक काही त्याच्यावरती बोलणार. संवेदनशील व्यक्ती म्हणून तुम्ही या दोनही प्रकरणात, महादेव मुंडे हत्या प्रकरणात पण आवाज उठवला,
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पण आवाज उठवलाय. न्यायाच्या बाबतीमध्ये त्यांचा पाठपुरावा कशा पद्धतीने करणार आहात आणि तुम्ही त्यांच्यासोबत कधीपर्यंत? आम्ही त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत आहोत. ही आमची जाहीर भूमिका आहे. अनेक वेळेला ती आम्ही व्यक्त केलेली आहे. अतिशय माणुसकीला काळीमा फासणाऱ्या 2 हत्या बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करणाऱ्या या हत्या या ठिकाणी झाल्या आणि त्याच्यामध्ये आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि ही प्रवृत्ती बीड जिल्ह्यातून नष्ट झाली पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत. या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत निश्चितपणानं आहोत. थँक्यू. सरपंचच्या निवडणूक आहे, कशा पद्धतीने तयारी लागतात आणि पक्षाकडून देखील खूप मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. आता भविष्य काळात ते म्हणजे येत्या 3-4 महिन्यामध्ये नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या निवडणुका होणार आहे आणि त्याच्यामुळं सर्वच महायुतीतील घटक पक्षांनी आपापल्या परीनं कामाला सुरुवात केलेली आहे. मेळावे होत आहेत. आम्हालाही मुंबईमध्ये असेल जेव्हा एकत्रित आम्ही सर्व पक्षाची मंडळी येतो, आमदार एकत्रित येतात, तेव्हा याच्या बाबतीत निश्चितपणानं संकेत दिले जात आहेत की स्थानिक स्वराज्य संस्था या पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असतात. जे कार्यकर्ते लोकसभेत, विधानसभेत जीवाचं रान करून काम करतात त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी मिळत असते आणि त्यामुळं या निवडणुकीला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. आणि मी तर गेली 35 वर्ष माजलगाव मतदारसंघामध्ये राजकारण करत असताना सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन राजकारण करतोय. मग ते सहकाराच्या निवडणुका असोत की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असोत, नगरपालिकेच्या असोत, सर्व समाजाला न्याय देण्याची माझी भूमिका राहिलेली आहे आणि याच भूमिकेतून भविष्य काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला या मतदारसंघाचं 5दा नेतृत्व करण्याची संधी दिली त्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम या माध्यमातून निश्चितपणानं होणार आहे. आणि जे कार्यकर्ते सर्व समाजातील माझ्यासाठी प्रामाणिकपणाने ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना निश्चितपणानं या निवडणुकीच्या माध्यमातून न्याय मिळेल या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे. नाही, याच्यामध्ये निश्चितपणानं गेल्या 45 वर्षामध्येचा इतिहास जर पाहिला तर स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबानंतर या बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या कोणालाही कॅबिनेट मंत्री किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे दिलं गेलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. अनेक वेळेला राज्यमंत्री म्हणून संधी दिली गेली, परंतु तुम्हालाही माहिती आहे की राज्यमंत्रीपद हे एक आमदारापेक्षा वरिष्ठ पद असतं, जास्त काही त्याला अधिकार नसतात. त्या पदापर्यंत मर्यादित मराठा समाजाचा विचार झालेला आहे आणि निश्चितपणानं या सर्व विचारसरणीच्या राजकारणामध्ये आणि पक्षाच्या धोरणामध्ये मराठा समाज डावलला गेला आहे बीड जिल्ह्यात, ही वस्तुस्थिती आहे. मात्र हे सगळं होत असताना आता गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पवारसाहेबांसोबत काम केलं, आता अजितदादासोबत देखील काम करताय. आता हे काम करत असताना हे जे शल्य आहे त्यांना बोलून दाखवलं होतं का, त्यावर त्यांचं उत्तर काय होतं? नाही, पहा, प्रत्येक जण आता नेतृत्वाकडं बोलणार नाही तर कोणाकडे बोलणार? जे काही वस्तुस्थिती आहे, पार्श्वभूमी आहे, कशा पद्धतीनं न्याय मिळायला पाहिजे याच्या बाबतीत अनेक वेळेला आम्ही पक्षश्रेष्ठी पुढे आमची बाजू मांडलेली आहे. त्याच्यामुळं ती मांडलीच नाही असं कसं होईल? मांडली जाते, परंतु कुठंतरी त्यांच्या तेव्हा ते जेव्हा संधी देण्याचा विचार करतात तेव्हा ते नेहमी प्राधान्य दुसऱ्या म्हणजे ओबीसीना किंवा मागासवर्गीयांना ते देतात, असा माझा अनुभव आहे. मात्र राष्ट्रवादीनं बघितलं होतं धनंजय मुंडे कृषी घोटाळ्याचा आरोप होता, त्या न्यायालयाने क्लीन केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फोटो वगैरे पुढे आले, त्यानंतर राजीनामा झालेला होता. न्यायालयीन चौकशी सुरू आहे असं अजितदादांनी देखील म्हटलं होतं. नेमकं या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर परत त्यांना त्याच पदावरती ठेवलं जाईल का काय? तुम्ही आता एवढ्या वर्षापासून तुम्ही सोबत काम करता. हो, पण त्याच्यामध्ये अडचणच नाही ना. ते अजितदादांनी सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जागा, पद रिझर्व्ह आहे. ते ह्याच्यातून ते म्हणजे त्यांना जर काही न्यायालयीन चौकशीतून क्लीन चिट मिळाली तर त्यांचं मंत्रिपद हे
ठरलेलं आहे, त्याच्यामध्ये शंका घ्यायचं कारण नाही. आणि जिल्ह्यातल्या कोणाला तरी मंत्रिपद मिळते, माझ्या पक्षातल्या मिळते. आजपर्यंत त्यांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध राहिलेले आहेत आणि एक ज्येष्ठ म्हणून त्यांना जर संधी मिळाली तर मला सुद्धा आनंद आहे. त्यांना आणखीन मोठी संधी मिळावी, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र तुम्ही अनुभवी आहात, तुमच्या बाबतीत तसा का विचार केला जात नाही. दुसरा त्याला जोडून प्रश्न की हे सगळं होत असताना असे राष्ट्रवादीमध्ये लायबल माणसं नाहीत का की जे मंत्रिपद दुसरे नाही, आता हे बघा, हा प्रश्न काही माझं मी याचं उत्तर देऊ शकत नाही. हा प्रश्न पक्षाच्या नेतृत्वाला विचारला पाहिजे, तेच याचं समर्पक उत्तर देऊ शकतील असं मला वाटतं. दादा, आपण निवडणुकीच्या आधी तर राजकीय रिटायरमेंट घेणार होता, तरी पण तुम्ही मैदानात उतरले. त्या आधारे सुद्धा पक्षाने तुम्हाला मंत्री करावं ही अपेक्षा नाही? नाही, तसं नाही. ते मला मंत्रिपद करावं म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात आलेलो नाही, परंतु परिस्थितीचा विचार करून ही सीट राष्ट्रवादीला मिळावी, एक आमदार राष्ट्रवादी पक्षाचा वाढावा म्हणून ऐन वेळेस मी निर्णय तो घेतला. आणि आपण पाहिले निवडणुकीच्या निकालावरून की अतिशय थोड्या मताच्या फरकाने मी विजयी झालो. आणि मला वाटतं की मी घेतलेला निर्णय योग्य होता. पण मंत्रिमंडळातले काही वाचार मंत्री बघतो, कृषी मंत्री असतील, त्याचबरोबर अनेक जण असं बोलतात की म्हणजे शेतकऱ्याच्या संदर्भात संवेदनशील विषय असताना देखील वेगळं वक्तव्य केलं जातं. त्यांना काय सुनावण्याचं आता अनेक वर्षाचा तुमचा अनुभव आहे. तेव्हा माणिकराव कोकाटे हे माझे गेल्या 30-35 वर्षापासून जवळचे मित्र आहेत. स्पष्ट वक्तेपणा आहे त्यांच्यामध्ये. कोणाला हे आपली मतं म्हणजे कोणाची भीड न बाळगता प्रांजळपणे व्यक्त करणं हा त्यांचा स्वभाव आहे. परंतु म्हणजे त्यांना शेतकऱ्याबद्दल काही वाटत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. ते हाडाचे शेतकरी आहेत. दुर्दैवानं महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या समस्या ह्या अतिशय वेगळ्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की मागच्या 12 वर्षापासून 13 वर्षापासून सोयाबीनचा भाव स्थिर आहे, कापसाचा भाव स्थिर आहे. आता याला जास्त बाजारभाव देण्याचं काम केंद्र सरकारने, राज्य सरकारने, किंवा जर बाजारभाव देता आला नाही तर उत्पादन खर्चावर आधारित सबसिडी देण्याचं काम सरकारने करावं, तरच ही परिस्थिती सुधारणार आहे. शेतकरी काबाड कष्ट करतो, निसर्गावरती त्याची शेती अवलंबून आहे आणि पीक चांगलं जरी आलं तरी त्याला बाजारभाव मिळत नाही. अशा दुष्टचक्रातून शेतकऱ्याला बाहेर काढण्याचं काम केंद्र शासनाला, राज्य शासनाला हे करावं लागणार आहे. त्याच्यासाठी फार मोठा निधी लागणार आहे. त्याच्यामुळं सहजासहजी नजीकच्या भविष्य काळात ही परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही. ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या राज्य सरकारने, केंद्र शासनाने एकत्रित मिळून करायच्या आहेत. काही चांगली पावलं त्या दृष्टीनं राज्य सरकार टाकतंय. मराठवाड्याचा विचार केला तर कायम मराठवाडा दुष्काळाशी सामना करतोय. इथं पाण्याचं म्हणजे पावसाचं प्रमाण पुरेसं नाही. त्या दृष्टिकोनातून आता उल्हास खोऱ्यातून 54 TMC पाणी मराठवाड्यामध्ये आणण्याला सरकारने मान्यता दिलेली आहे. इतरही काही मार्गातून मग ते कृष्णा खोऱ्यातून अधिकचं 30 TMC पाणी मराठवाड्याला देण्याबाबतही देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि मग हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये निश्चितच मराठवाड्यातला जे काही कोरडवाहू शेतकरी आज संकटाशी सामना करतोय त्याला पाण्याची उपलब्धता जर झाली तर त्याचं जीवन निश्चितपणानं सुखी होणार आहे. मात्र